बाई, कशी दिली वा चवळीची भाजी? 50 रुपयाले 3 जुड्या. बाप्पा बाप्पा, तू या भाजीले तर सोनंच लागलं व. सोनं नाही तर का दे, बी बियाणं कमाग झालं का? आणि हा ही बारा हो का उन्हाळा, भाजीले तर भायच कीड लागली. मग सोन्याचा भाव राहणार नाही तर काजी. सोनं 70,000वर गेलं तरी तुम्ही घेता का नाही जी? आणि आमच्या घामाचं मोलमाप करता का जी? बाप्पा बाप्पा, लई कीर्तन नको सांगू, घे दे 3 जुड्या. कायच्या देवजी झोला आणले का? आता झोला कोण आणते? दे पन्नी, पन्नी आहे का नाही? आहे जी, थांबाले. थांबा मावशी, इकडे पा. पन्नीत भाजी देतात. इकडे कांजी काकू झोला नाही आणले का? इकडे बघ. अरे पोरा, तू कोण रे आम्हाला विचारणार? आजी, आम्ही पीएमसी डॉक्टर झाकीर हुसेन प्राथमिक शाळेचे विद्यार्थी आहोत. त्या कणीत कशाला भाजी नेतात? आता आठवण कोठी राहते? सरकारनं पन्न्या काढल्या, त्याचा उपयोग कोण करणार? आजी, पन्नीमुळे प्राणी पक्षी निसर्ग आणि आपलंही कितीतरी नुकसान होत आहे ना. फार घातक आहे ही पन्नी. तुम्ही पिशव्या झोला नाही आणले ठीक आहे, त्याच्यावर उपाय आहे माझ्याकडे. तिकडे बघा पिशव्यांची बँक, तिथून गरजेपुरती पिशव्या न्यायची आणि कधी परत येताना बाजारात तिथे पिशव्या स्वच्छ करून ठेवायची. आणि अगर तुम्ही दानशूर असाल तर तिथे तुम्ही कापडी पिशव्या दान करू शकता. बर बापू, तू या लहानसा जीव आणि केवढा लंबा लंबा बोलतस का? अरे पन्नी कशी नुकसान करते सारं माहित आहे, पण करते का? हाय ना पन्नी, मग काय लिहानाचा झोला? ह्या चिचारानं सारा सत्यानाश झालं पाय. थांब कमला, मी बँकेतून पिशवी आणतो. आजपासून तुझ्या पन्न्या बंद. या आता सर्व. बघा नागरिक हो, तुमच्या आरोग्याला, जनावराला आणि निसर्गाला वाचवायचं असेल तर आत्ताच स्वतःला बदला. देश बदलेल तेव्हा बदलेल, आधी स्वतःची सवय नक्की बदला. धन्यवाद. या जवळ या ना.